अध्याय 84 कपितीर्थ रामेश्वर लक्ष्मणेश्वर कुंभेश्वर महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच अत्रैवोदाहरन्तीमितिहासं पुरातनं कैलासे पृच्छते भक्त्या षण्मुखाय शिवोदितं। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, इथे कैलास पर्वतावर भक्तिपूर्वक विचारणाऱ्या स्कंदाला श्री शिवशंकराद्वारा सांगितलेला हा प्राचीन इतिहास कथन करतो। ईश्वर वदले, हे स्कंद, पूर्वी त्रेतायुगात श्रीरामाने रावणाला मारले त्यावेळी 14 करोड ब्रह्मराक्षस मारले गेलेत। ते मारले गेल्यावर देवांच्या रक्षणार्थ हे प्रियपुत्र त्यावेळी त्रैलोक्यात अति आनंद झाला। त्यानंतर सीतेला प्राप्त केल्यावर श्रेष्ठ वानरांसह श्रीराम अयोध्येत आले। श्रीरामाचे भरताने पूजन केले। भरताने ते राज्य श्रीरामाला सहर्ष सोपवले। जेव्हा निष्कंटक राज्याचे श्रीराम उत्तम शासन करत होते तेव्हा एकदा काही कार्यासाठी श्री हनुमान कैलास पर्वतावर गेले। त्यावेळी द्वारपाल नंदीने श्री हनुमानास पापविनाशक श्री शंकराची भेट घेऊ दिली नाही। श्री हनुमानाने नंदीश्वराला विचारले, मी असे काय पाप केले की ज्यामुळे गौरीसहित श्री शिवशंकराचे दर्शन घेऊ शकत नाही? तेव्हा नंदीश्वराने सांगितले, हे वानरश्रेष्ठ, जरी तुम्ही देवांसाठी अवतार घेतला तरी कारण काही असो, पाप भोगण्यानेच शांत होते। श्री हनुमानाने विचारले, हे नंदीश्वर, देवकार्य सिद्ध करण्यात मी काय पाप केले आहे? ब्राह्मण व यज्ञांगाचा विनाश करणाऱ्या दुष्ट राक्षसांनाच मी मारले आहे। अशा प्रकारे नंदीश्वर व श्री हनुमान यांच्यातील संभाषणाने कुतूहल वाटून द्वाराच्या आतून दत्तदृष्टीने श्री शंकराने निज अंशयुक्त तीव्र तेजस्वी कपीश्वराला पुन्हा समोर उपस्थित पाहून म्हटले, हे वानरश्रेष्ठ, गंगा, गया, श्री नर्मदा, यमुना या सर्व नद्या सर्व पापनाशन करणाऱ्या आहेत। हे हनुमान, तू त्यात विधिवत स्नान कर। श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर परम पवित्र सोमनाथाजवळ एक तीर्थ आहे, तू तिथे जा। तिथे स्नान केल्यावर तुझे पापनाश नष्ट होईल। तू माझ्या आज्ञेने तिथे जा। तेव्हा श्री हनुमान श्री शंकराच्या आज्ञेने त्वरित वेगाने उडी मारून श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर तीव्र नाद करत पोहोचले। तिथे त्यांनी महाउग्र तप केले। युधिष्ठिर, तप करत त्या श्री हनुमानाचे राक्षसांच्या वधामुळे निर्माण झालेले पाप श्री सदाशिवाच्या अनुग्रहाने काही काळानंतर नष्ट झाले। त्यानंतर श्री महादेव देवांसह त्या तीर्थावर पोहोचले। श्री शंकराने श्री हनुमानाला आलिंगन देऊन वर दिला, आजपासून हे तीर्थ निसंशय तुझे असेल। त्यावेळेपासून ते तीर्थ कपितीर्थ नावाने प्रसिद्ध झाले व तिथे स्वतः भगवान श्री शंकर स्थित झाले। तेव्हा हत्येमुळे झालेले सर्व पाप हरण करणारे हनुमंतेश्वर प्रसिद्ध झाले। त्या तीर्थात स्नान करून जो त्या शिवलिंगाची भक्तिपूर्वक पूजा करतो, श्री शंकराच्या वचनानुसार त्याचे सर्व पाप नष्ट होते। तिथे अस्थि विलीन होतात। पिंडदानाने अक्षय गती मिळते। तिथे जे काही क्रियाकर्म करतात ते करोडोपट होते। कालांतराने श्री हनुमान श्री रामाच्या दर्शनार्थ अयोध्येला गेले। कुशल प्रश्नानंतर निज स्वरूपाने निवेदन केले। श्रीराम वदले, हे पवनतनय, देवकार्य व माझे कार्य केल्याने जर तुला प्रायश्चित्त करावे लागले तर मी सुद्धा पापी झालो। मी सुद्धा निश्चितच तप करेन। तेव्हा श्री रेवाच्या दक्षिण तटावर येऊन श्रीरामानेही तप केले। ज्योतिष्मतीपुरीत राहून लक्ष्मणानेही त्यांच्या आज्ञेने श्री नर्मदात स्नान करून श्रीरामाची सेवा केली। तेव्हा तिथे निवास करून महाबुद्धिमान वीर राम लक्ष्मणाने सत्य व तपाच्या प्रभावाने श्री नर्मदा तटावर 2 शिवलिंगांची स्थापना केली। शिवलिंग स्थापित करून श्रीराम लक्ष्मण दोघेही पापरहित झाले। त्यानंतर पुण्यात्मा मुनीश्वरांसह देवांच्या अग्रणी श्री महेश्वराने त्या तीर्थात निजकला विमुक्त करून श्रीराम लक्ष्मणांना वर दिला। तेव्हा मुनींनी सर्व तीर्थांचे घड्यात ठेवलेले जल तिथे टाकले। ते सर्व एकत्रित होऊन लिंग कलाकुंभ झाले। तेच तीर्थ कुंभेश्वर नावाने प्रसिद्ध होऊन सर्व देवगणांनी पूजित झाले। श्रीरामानेही देवांनी सेवित त्या शिवलिंगाची पूजा केली। तेव्हा भगवान श्री शंकराने श्रीरामाच्या कीर्तीच्या वर्धनार्थ वर दिला। अशा प्रकारे 24व्या वर्षात श्रीराम निष्पाप भावाप्रत गेले।
शनिदेव कन्या राशीत आले असताना गुरुचे साह्य असेल तर ती देवयात्रा होते असे देवांनी अति आनंदाने म्हटले आहे. ज्या प्रकारे गोदावरी तीर्थात सर्व तीर्थांचे फल प्राप्त होते त्या प्रकारे इथे श्री नर्मदात स्नान व शिवलिंग दर्शनाने मनुष्याला सर्व तीर्थांचे फल मिळते. जे श्री नर्मदाच्या तटावर कुंभेश्वराजवळ राहून पितृगणांचे श्राद्ध करतात, हे स्कंद तू त्याचे फल ऐक. सर्व देहधारींच्या शरीरात जितके रोमछिद्र असतात तितक्या वर्षाच्या प्रमाणानुसार पितरांना अक्षय गती प्राप्त होते. पृथ्वीवर जितके देव व जितकी तीर्थे आहेत, मनुष्याला त्या 3 शिवलिंगांच्या दर्शनाने त्या सर्वांच्या स्नानाचे फल प्राप्त होते. निपुत्रिकाला पुत्र व निर्धनाला धन प्राप्त होते, तसेच रोगी रोगमुक्त होतो. याबाबत किंचितही संशय नाही. गुरु सिंह राशीत आल्यावर जे स्नानादी फल प्राप्त होते, कुंभेश्वराजवळ स्नान आदीने त्याच्या 12 पट फल प्राप्त होते. श्री नर्मदा तटावर कुंभेश्वर उमापतीला जे जाणतात पण दर्शन करत नाही, त्यांचा जन्म निरर्थक आहे. ज्या प्रकारे 24व्या वर्षी मुनींची आज्ञा व गोदावरीची आज्ञा फलदायिनी आहे, त्या प्रकारे हे तीर्थ फलदायी आहे असे देवांचे वचन आहे. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत श्री नर्मदाच्या तटावर कुंभेश्वर समीप केलेले दान अक्षय आहे. योग्य चतुर पुरुषांनी तिथे महादान करावे. तिथे आचार्य गोदान तसेच सोन्या चांदीच्या दानाची प्रशंसा करतात. ज्या श्री नर्मदाच्या केवळ स्मरणाने पापराशी नष्ट होतात. हे स्कंद, मग त्यात पुन्हा स्नानही केले तर त्या फलाबद्दल सांगावे तरी काय. तेथील स्नान ब्रह्महत्येचे पातकही नष्ट करते. युधिष्ठिर, त्या तीर्थात जो स्नान करून श्राद्ध करतो तो 101 कुळांचा उद्धार करतो असे श्री शंकराने स्वतः सांगितले आहे. समुद्र व सरोवरापर्यंत जे कोणते तीर्थ आहे ते शिवलिंग पूजनाच्या 1/16ही बरोबरी करत नाही. अशा प्रकारे या तीर्थाचे उत्तम नामकरण झाल्यावर श्रीराम लक्ष्मणाला वर दिल्यावर श्री विष्णू श्री शंकर आदी देव स्वस्थानी गेलेत. लक्ष्मणाचे अग्रज श्रीराम श्री नर्मदा जलाने निष्पाप होऊन त्या तीर्थाला वर देऊन परत अयोध्येत प्रविष्ट झालेत. त्यानंतर सुवर्ण सीता बनवून मुनी व देवतांना तसेच अन्य लोकांना निज बंधू बांधवांसह बोलावून श्रीरामांनी यज्ञ केला. पूर्वी त्रेतायुगात ते तीर्थ स्कंद नावाने प्रसिद्ध होते, म्हणून लोकांनी नियमानुसार त्या शिवलिंगाचे दर्शन घ्यावे. महापापाहून उत्पन्न झालेले पाप तोपर्यंत शरीरात असते जोपर्यंत देवसहित त्या तीर्थाचे दर्शन होत नाही. अन्य मोह सोडून सर्व तीर्थाच्या फलप्राप्ती करता कुंभेश्वर तीर्थाची यात्रा आदरपूर्वक करावी. श्री मार्कंडेय वदले. श्री शंकराच्या मुखाद्वारे हे वचन ऐकून स्वामी कार्तिकेयने आदरपूर्वक पित्याच्या दोन्ही चरणकमलांना प्रणाम करून श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर जाऊन कपितीर्थ, रामेश्वर, कुंभेश्वर आदी शिवांचे दर्शन केले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कपितीर्थ, रामेश्वर, लक्ष्मणेश्वर, कुंभेश्वर महात्म्य वर्णन नावाचा 84वा अध्याय पूर्ण झाला. तर इथं अशा रीतीने हनुमंताने तप केलंय या तीर्थाच्या ठिकाणी, त्यामुळे कपितीर्थ आणि तिथे श्री राम आणि श्री लक्ष्मणांनी पण तप केलेलं आहे आणि त्यामुळे हे कुंभेश्वर तीर्थ, ह्याला रामेश्वर, लक्ष्मणेश्वर, कुंभेश्वर हे असं नाव आहे. हे कुंभेश्वर तीर्थ आता मी बसने यात्रा केली आहे तर तिथे पाहिले. अत्यंत सुंदर रमणीक असं तीर्थ आहे आणि खूप सुंदर ते मैयाचा तट आहे. तिथून जे असं हे स्थान थोडं उंचावरती आहे आणि तिथून खाली बरंच चालत मैया खाली आहे आणि तिथे वरती बसल्यानंतर आपण पायऱ्या उतरून खाली जावं लागतं तटावरती आणि तट असा गावी जशी नदी असते तसा आहे. शेवटपर्यंत पायऱ्या नाही आहेत पण बऱ्याच पायऱ्या उतरून जावं लागतं आणि त्या पायऱ्यांवरती जे आहे तर तिथे श्री यंत्राचं पण मंदिर आहे आणि हे जसं शिवलिंग पण आहे तिथे स्थापन झालेले आणि तिथं ह्या तीर्थाच्या इथंच स्वामी समर्थांचे त्यांचे एक शिष्य आहेत, त्यांनी तिथे तपस्या केलेली ती खोली पण आहे. स्वामी समर्थांच्या पादुका पण तिथं आहेत आणि ती खोलीही तिथे आहे.
आणि खूप सुंदर असं हे तीर्थ आहे. आणि तिथे बसल्यानंतर जी मैया दिसते वरूनच, अ, खाली वाहणारी मैया, तिचा तट खूप विशाल तट वरून बसूनच दिसतो आणि झुळझुळ वाहणारा वारा आणि हे सगळं तिथे बसल्यानंतर आपणहून तिथे साधन आपलं सुरू होतं, नामस्मरण आपणहून सुरू होतं. असं हे तीर्थ आहे. तिथली ऊर्जा अत्यंत खूप ग्रहण करण्यायोग्य आहे. कारण तिथे अनेक जगन्नाथ कुंठे हे वारंवार तिथे या तीर्थाच्या इथे जाऊन साधना करायचे असं. आणि टेंबेस्वामी महाराज सर्व जे आत्ता जे संत आहेत त्यांनी या तीर्थाच्या ठिकाणी खूप साधना केलेली आहे. स्वामी समर्थांचे जे शिष्य आहेत तर ते तिथे 12 वर्ष त्या खोलीमध्ये राहून त्यांनी तिथं तपस्या केलेली आहे. म्हणजे आजही त्या तीर्थाच्या ठिकाणी खूप जणांनी तपस्या केली आहे. आणि पूर्वी हनुमंत, श्रीराम आणि लक्ष्मण यांनी तिथे केलेलीच आहे. तर असं हे तीर्थ आहे. आणि हे सगळ्यात मला म्हणजे नर्मदा तटाचं आवडलेलं एक हे मला खूप आवडलेलं हे तीर्थ आहे, कुंभेश्वर तीर्थ. तर आता पुढील अध्याय आहे अध्याय 85वा. आणि ते अत्यंत साधं असं गाव आहे, तिथे हे तीर्थ आहे. म्हणजे तिथे वस्ती असं फेमस खूप गजबजाट असलेल्या जागा नाही आहे. आणि त्यामुळे तिथे शेवटपर्यंत पायऱ्या नाही आहेत असं. आणि त्यामुळे लोकवस्ती तिथे कमी आहे, गाव आहे असं. त्याच्यामुळे ते तिथलं निसर्ग पण छान आहे. आता पुढील अध्याय 85वा. सोमनाथ तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र नर्मदायाः पुरातनं ब्रह्महत्याहरं तीर्थं वाराण्यस्य समं हि तत्. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले. राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या त्या प्राचीन ब्रह्महत्याहारी तीर्थास जावे, जे वाराणसी समान महत्त्वपूर्ण आहे. राजा युधिष्ठिरने सांगितले, हे प्रभू, श्री नर्मदा तटावर जे आश्चर्यजनक झाले ते कथन करावे. ते तीर्थ वाराणसी समान कसे आहे तेही सांगावे. हे ब्राह्मण श्रेष्ठ, माझे राज्य हरल्यामुळे मी दुःखमय संसारात बुडालो आहे. परंतु आपल्या वाणीरूप जलात स्नान करत राहिल्यामुळे मी आता बांधवांसहित दुःखरहित झालो आहे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, वा, छान. हे महाबाहू सोमवंश विभूषण, अत्यंत गुप्त दुर्लभ तीर्थाबद्दल तुम्ही विचारले आहे. संपूर्ण विश्वाचे सृष्टीकर्ता श्री ब्रह्मदेवाच्या मनातून प्रथम 10 पुत्र उत्पन्न झाले. महातेजस्वी प्रजापती श्री ब्रह्मदेवाने मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, वशिष्ठ, भृगू आणि नारद तसेच दक्ष या 10 पुत्रांना उत्पन्न केले. प्रजापती दक्षच्याही 50 कन्या उत्पन्न झाल्या. महाभाग्यशाली दक्षने त्यांतील 10 कन्या धर्मला, 13 कश्यपला व 27 चंद्राला दिल्यात. त्यांपैकी रोहिणी चंद्राला अत्यंत प्रिय होती. अन्य उपेक्षित राहिल्यामुळे त्यांच्यावरील करुणेमुळे दक्षने चंद्राला शाप दिला. प्रजापती दक्षच्या प्रभावाने चंद्रदेव तेजरहित व क्षयरोगी झाले. अमृतमय किरणांचे चंद्रदेव थरथर कापत श्री ब्रह्मदेवाकडे गेले व म्हणाले, हे वेदगर्भ कमलासन श्री ब्रह्मदेव, माझा आपणास नमस्कार असो. मी आपल्यास शरण आलो आहे. आपण माझे रक्षण करावे. श्री ब्रह्मदेवाने विचारले, हे प्रिय शर्वरीनाथ, तुम्ही तेजरहित व कलाहीन दिसता. तुमचे चित्त कोणत्या कारणामुळे व्याकुळ झाले आहे? चंद्राने सांगितले, हे जगतपती प्रजापती दक्षच्या शापामुळे मी तेजरहित झालो. हे पितामह, या शापाचे निवारण कसे करता येईल ते सांगावे. श्री ब्रह्मदेव वदले, हे चंद्रदेव, श्री नर्मदा सर्वत्र सुलभ आहे, परंतु ती 3 ठिकाणी दुर्लभ मानली जाते. श्री ओंकारेश्वर, भृगुक्षेत्र म्हणजेच भरूच व औरवी नंदी संगमात. हे निशानाथ, तुम्ही तिथे जा जिथे श्री नर्मदाचा तट जवळ आहे. श्री ब्रह्मदेवाचा आशय समजून चंद्रदेव त्वरित जिथे श्री नर्मदा औरवीचा संगम होता तिथे गेले. काष्ठवत निश्चल स्थितीत पाहून चंद्राने भगवान श्री शंकराचे ध्यान केले. शतवर्ष पूर्ण झाल्यावर श्री महेश्वर संतुष्ट झाले. नंदीश्वरावर आरूढ होऊन उमानाथ श्री शंकर चंद्रासमोर प्रकट झाले. चंद्राने साष्टांग नमस्कार करून उच्च स्वरात म्हटले, हे शंभू महादेव, आपला जय जयकार असो. आपणास माझा नमस्कार असो.
हे शिवशंकर आपला जय जयकार असो. हे पाप विनाशक आपणास माझा नमस्कार असो. हे ईश्वर आपला जय जयकार असो. हे जगदीश आपणास माझा प्रणाम असो. हे वासुकी भूषणधारी आपला जय जयकार असो. शूल व कपालधारी आपणास माझा नमस्कार असो. अंधक विनाशक आपला जय असो. आपला जय असो. आपणास माझा नमस्कार असो. दानवांचा वध करता आपणास माझा नमस्कार असो. निर्गुण निराकार रूप आपला जय असो. हे सर्व स्वरूप आपणास माझा नमस्कार असो. कालस्वरूप व कामदग्धकारी आपणास माझा नमस्कार असो. हे नीलकंठधारी आपला जय जयकार असो. आपणास माझा नमस्कार असो. सूक्ष्म निरंजन शब्दमय आपणास माझा नमस्कार असो. आदि अनादि अनंत स्वरूप आपला जय असो. आपणास नमस्कार असो. आपला जय असो. हे श्री शंभू महादेव आपल्या भक्ताचा स्वीकार करा. हे पांडव चंद्राद्वारा अशी स्तुती झाल्यावर पार्वतीसह श्री शंकर प्रसन्न झालेत. हे राजेंद्र, श्री शंकर म्हणाले, प्रिय चंद्र, तुझ्या मनात जो वर असेल तो तू माग. हे महागुणवान, वा छान, मी तुझ्या तपाने संतुष्ट झालो आहे. चंद्राने व्यक्त केले, हे महेश्वर, मी प्रजापती दक्षाच्या शापाने जळल्यासारखा चिडसत्व झालो आहे. हे प्रभू, शापाचे शमन करून मला आनंद द्या. ईश्वर वदले, तुझ्या भक्तीने उमादेवीसह मी संतुष्ट झालो आहे. हे सोमनाथ, या तीर्थ सेवनाने तू पापरहित झाला आहेस, असे भगवान श्री शंकराने सांगितल्यावर क्षणभर विचार करून चंद्राने भूतलावर सर्व प्राण्यांचे मनोरथ पूर्ण करणारे उत्तम शिवलिंग स्थापन केले. ते सर्व दुःखहारी व ब्रह्महत्या विनाशक आहे. तेव्हा सोमद्वारा स्थापित शिवलिंग सोमनाथ झाले. राजा युधिष्ठिरने विनवले, हे प्रभू, त्या सोमनाथाचा प्रभाव अजून आपण मला संक्षिप्तपणे सांगावा. हे ब्राह्मण श्रेष्ठ, दुःख सागरात निमग्न असलेल्या आम्हा लोकांचे आपण त्राता झाले आहात. श्री मार्कंडेय वदले, तुम्ही तीर्थाचा प्रभाव ऐका. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. श्री नर्मदाच्या उत्तर तटावर उरी संगमात जे झाले ते तुम्ही ऐका. पूर्वी शंबर नावाचा एक राजा होता. त्याचा पुत्र त्रिलोचन व त्रिलोचनाचा पुत्र कण्व होता. कण्व राजा फारच पापी वृत्तीचा होता. वनात नित्याप्रमाणे भटकत असताना एकदा त्याने हरणांचा कळप पाहिला. त्रिलोचन पुत्र कण्व राजाने त्या हरणांच्या कळपाला मारले. निर्जन वनात एक ब्राह्मण मृगरूप धारण करून त्या कळपाबरोबर फिरत होता. हे मुनिश्रेष्ठ, हरणांबरोबर तोही मारला गेला. तेव्हा ब्रह्महत्यायुक्त कण्व राजा पृथ्वीवर भटकू लागला. फिरता फिरता तो उरी संगमात श्री नर्मदा तटावर आला. संगम श्रेष्ठ पळस अशोक वृक्षांनी पूर्ण होते. तिथे लिंब व फणसाचे अनेक वृक्ष होते. कदंब व पाडळी वृक्षांनीही पूर्ण होते. तसेच हे इथं सोमनाथ तीर्थ जे आहे तिथं चंद्राने तपस्या केलेली आहे. आता त्या तीर्थाचा महिमा, आता तिथं नक्की काय प्रभाव सांगतायत श्री मार्कंडेय. श्री मार्कंडेय वदले, तुम्ही तीर्थाचा प्रभाव ऐका. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. श्री नर्मदाच्या उत्तर तटावर उरी संगमात जे झाले ते तुम्ही ऐका. पूर्वी शंबर नावाचा एक राजा होता. त्याचा पुत्र त्रिलोचन आणि त्रिलोचनाचा पुत्र कण्व होता. कण्व राजा फार पापी वृत्तीचा होता. वनात नित्याप्रमाणे भटकत असताना एकदा त्याने हरणांचा कळप पाहिला. त्रिलोचन पुत्र कण्व राजाने त्या हरणांच्या कळपाला मारले. निर्जन वनात एक ब्राह्मण मृगरूप धारण करून त्या कळपाबरोबर फिरत होता. हे मुनिश्रेष्ठ, हरणांबरोबर तोही मारला गेला. तेव्हा ब्रह्महत्यायुक्त कण्वराजा पृथ्वीवर भटकू लागला. फिरता फिरता तो उरी संगमात श्री नर्मदा तटावर आला. ते संगम क्षेत्र पळस आणि अशोक वृक्षांनी पूर्ण होते. तिथे लिंब आणि फणसाचे अनेक वृक्ष होते. कदंब व पाडळी वृक्षांनीही पूर्ण होते. तसेच बेल व नारंगाने शोभित होते. चिंचिनी चाफायुक्त अगस्त्य वृक्षांनी झाकलेले ते क्षेत्र होते. अनेक जीवांनी युक्त ते वन सर्वत्र शोभित होते. चित्ता, हरिण, मांजर, हिंस्त्र, सांबर, रानडुक्कर, ससा आदी जीवांनी भरलेले, शिवाय मोरांच्या केकारवाणे भारावलेले होते. त्या वनात थकलेला, तहानलेला कण्वराजा प्रविष्ट झाला व त्याने पवित्र पापनाशक संगमस्थळीही श्री नर्मदा जळी स्नान केले. युधिष्ठिर,
अतिशय भक्तीने त्याने श्री सोमनाथाची पूजा केली आणि सर्व पापविनाशक अति निर्मळ जल प्राशन केले. त्याच्या सेवकांसह विविध फलांचा आहार घेतला. हरणांच्या वधाने थकल्यामुळे तो झाडाच्या सावलीत झोपला. त्यावेळी त्या उत्तम तीर्थात स्नान करायला एक ब्राह्मण जात होता. मनात चिंतन करत त्या मार्गाने जात असताना तो ब्राह्मण आनंदात होता. तेव्हा त्या ब्राह्मणाला एक स्त्री म्हणाली, ब्राह्मण श्रेष्ठ, थांब थांब. त्या ब्राह्मणाने घाबरून जेव्हा पाहिले तेव्हा त्याला लाल वस्त्र नेसलेली, लाल माळा धारण केलेली, रक्तचंदनाचा लेप लावलेली, लाल आभूषणांनी विभूषित, हाती पाश घेतलेली एक नवयुवती वृक्षावर बसलेली दिसली. तिने ब्राह्मणाला सांगितले, ब्राह्मण श्रेष्ठ, जर तुम्ही ओरवी श्री नर्मदा नदी संगमात जात असाल तर माझा एक संदेश ऐका. तिथे माझे पती थांबले आहेत. त्यांना त्वरित पाठवा. त्यांना सांगा की वनात त्यांची पत्नी एकटीच बसली आहे. ते ऐकून ती ब्राह्मण देवदुर्लभ संगमावर गेली. तो ब्राह्मण देवदुर्लभ संगमावर गेला. तिथे झाडाच्या सावलीत बसलेला कण्वराजा दिसला. तेव्हा त्या ब्राह्मणाने त्याला सांगितले, मी वनात कमलनेत्री, लाल वस्त्र धारण केलेली, रक्तचंदनाने भूषित सुंदरीला पाहिले. त्या लाल माळांनी सुशोभित, हाती पाश असलेल्या मृगनयन वृक्षारूढ स्त्रीने सांगितले की तिच्या पतीला पाठवून द्यावे. कण्वराजाने विचारले, हे श्रेष्ठ ब्राह्मण, ती मृगनयनी कोणत्या ठिकाणी आहे? ती कोणाची पत्नी आहे? ती कोणत्या कारणास्तव तिथे आहे हे त्वरित सांगा. ब्राह्मणाने सांगितले, ती स्त्री या संगमापासून अर्धा कोस अंतरावर बागेजवळ आहे. कण्वराजाला ब्राह्मणाचे म्हणणे कळले नाही. त्याने त्याच्या दूताला आज्ञा दिली. कण्वराजा म्हणाला, तू जा आणि तिला विचार की ती कोठून आली, कोण आहे, तसेच कुठे जाणार आहे. दूताला पाठवल्यावर तो शीघ्र त्या स्त्रीकडे गेला. राजश्रेष्ठ, त्या दूताने वृक्षावर बसलेल्या त्या सुंदर स्त्रीला म्हटले, माझे स्वामी तुम्हाला विचारत आहेत की तुम्ही कोण आहात, कुठे जाणार आहात. कन्येने स्पष्ट केले, इंद्रिय वश, ज्ञानाची इच्छा असलेल्या शिष्यांचा शासक गुरु आहे. तसेच दुष्ट पुरुषांचा शासक राजा आहे आणि गुप्तपणे पाप करणाऱ्याला शासन करणारा सूर्यपुत्र भगवान यम आहे. मृगरूपधारी ब्राह्मणाच्या वधाने त्याच्या हातून ब्रह्महत्या झाली. तुमचा राजा माझ्याशी जखडलेला असूनही तीर्थाच्या प्रभावाने मुक्त झाला. अर्धा कोसाच्या आतील भागात ब्रह्महत्या प्रवेश करत नाही. हा सोमनाथाचा प्रभाव वाराणसी सम मानला आहे. तुम्ही जा व राजाला त्वरित इथे निसंशय पाठवा. तो सेवक थरथर कापत अति व्याकुळ होऊन शीघ्र राजाजवळ गेला. त्याने राजाला संपूर्ण वृत्तांत सांगितला. त्या सेवकाचे वचन ऐकून कण्वराजा जमिनीवर कोसळला. सेवक म्हणाला, तुम्ही शोक का करता? शुभाशुभ तर पूर्वजन्माच्या कर्मामुळे प्राप्त होते. त्याचे म्हणणे ऐकल्यावर राजा म्हणाला, मी सोमनाथाच्या जवळ देहत्याग करतो. तू त्वरित खूप इंधन व अग्नी आण. सेवकाने त्यावेळी सर्व वस्तू आणून दिल्या. राजाने पापनाशक संगमाच्या शुभजलात स्नान करून परमभक्तीने सोमनाथाचे पूजन केले. ज्वलंत अग्निदेवाला 3 प्रदक्षिणा घालून त्या कण्वराजाने हृदयात पितांबरधारी जटामुकुटाने शोभित लक्ष्मीसह गरुडारूढ शंख चक्र गदा धारण केलेले दैत्यविनाशक भगवान श्री विष्णूचे स्मरण करून माझी गती शुभ व्हावी अशी विनंती करून अग्निप्रवेश केला. पुष्पवृष्टी झाली. राजकुमार मंगल व्हावे महाआश्चर्याने राजाचे सेवक एकमेकांकडे पाहू लागले. स्वामीला अग्नीत मरण पावलेले पाहून हृदयात भगवानाचे ध्यान करून, हे पांडव युधिष्ठिर, ते सर्व विमानात बसले. अशा प्रकारे ब्राह्मण जेव्हा श्री शंकराचे ध्यान करत होते तेव्हा ते सर्व सोमनाथाच्या प्रभावाने पापरहित होऊन स्वर्गात गेले. श्री मार्कंडेय वदले, हा सोमनाथाचा प्रभाव आहे. आता तुम्ही एकाग्र चित्ताने त्याचा विधी ऐका. अष्टमी अथवा चतुर्दशीला सर्व काळ रविवारी, विशेषतः शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी रविवार युक्त असेल तेव्हा जो मनुष्य उपवास करून रात्री जागरण करतो तो अभीष्ट सिद्ध करतो. पंचामृत पंचगव्याने श्री सोमनाथाला स्नान घालून चंदनाचे लेपन करून पुष्पधूपादी समर्पित करावे. तुपाचा दिवा लावावा. नृत्यगीतही करावे. सोमवारी तसेच अष्टमीला प्रभातकाळी ब्राह्मण पूजन करावे. या पूजनात जितेंद्रिय होऊन व क्रोधावर ताबा मिळून निंदारहित व्हावे. सर्वांगयुक्त
सर्वांगयुक्त प्रशंसनीय निज पत्नीचे रक्षक असलेला ब्राह्मण वरावा. गायत्री जप करणारा दूषित कर्मापासून अलिप्त अशा ब्राह्मणाचे पूजन उत्तम असते. धर्मभ्रष्ट भार्या असलेल्यास वर्जित करावे. हीन ब्राह्मणास व्रत श्राद्ध तसेच दानाच्या बाबतीत दूरच ठेवावे. स्वाध्यायरहित ब्राह्मण लोहाच्या नवतरुणीप्रमाणे आहे. यज्ञ करणाऱ्यांबरोबर निःसंशय स्वतःचेही पतन होते. अध्ययन अध्यापन आदी कर्मात रत ब्राह्मण सेमल वृक्षाच्या नावे समान असतो. असे ब्राह्मण दात्यालाही तारतात शिवाय स्वतःही तरतात. हे युधिष्ठिर, जो ईर्षारहित होऊन सोमनाथाला श्राद्ध करतो त्याचे पितृगण प्रलयापर्यंत प्रसन्न राहतात. अन्न वस्त्र सुवर्ण या वस्तू जो ब्राह्मणाला देतो तो शिवलोकात जातो. हे माझे यथार्थ कथन आहे. जो पुरुष योग्य ब्राह्मणाला श्वेत तरुण किंवा सर्व लक्षणांनी युक्त लाल अथवा पिवळा घोडा दान करतो त्याने ब्राह्मणाला व घोड्याला कुंकू लावून माळांनी भूषित व श्वेतवस्त्रांनी सुसज्ज करावे व ब्राह्मणाला प्रार्थना करावी. हे ब्राह्मण, तुम्ही माझ्या खांद्यावर पाय ठेवून घोड्यावर चढा. ब्राह्मण घोड्यावर चढल्यावर म्हणावे, सूर्यदेव प्रसन्न व्हावेत. असे करणारा सर्व पापमुक्त होऊन शिवलोकात जातो. सूर्यचंद्र ग्रहणात जितेंद्रिय होऊन जो सोमनाथ तीर्थात जातो तो सत्यलोकगामी होतो व तेथून इहलोकात उतरून धर्मशील राजा होतो. राजा त्याचा निवास सदा सुखदायी होतो. त्याचा पुत्र दीर्घायू व भार्या शतवर्तनी असते. तो सर्व दुःखवर्जित होऊन शतवर्षापेक्षा अधिक जगतो. हे नरेश्वर, उपवास करून क्रोधाला जिंकून जो सवत्स दुबती श्वेत वस्त्रयुक्त कामधेनू पीतवर्णीय दुर्कट वा निळसर करड्या रंगाची कपिला वा सवत्स आणि घंटाभरणाने भूषित चांदीचे खूर, सोन्याने मडलेले शिंग व कास्य दोहनी गाय ब्राह्मणाला देतो तो उत्तम आयुष्य प्राप्त करून सुख उपभोगतो. श्वेत गायीने वंशवर्धन होते. रक्तवर्णीय गायीमुळे सौभाग्य वाढते. तसेच करडी वा पीतवर्णी गाय दुःखनाशक मानली जाते. कपिला गाय सप्तजन्माच्या पापाचा नाश करते. राजा गोदान करणारा सत्यलोक प्राप्त करतो. पक्षांती अमावस्या पौर्णिमेला व्यतिपात वैधृती व सूर्य संक्रमण संक्रांतीला गजच्छाया आदी योगात तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी जो महात्मा देवदुर्लभ संगमावर जाऊन स्नान करतो, मातीने शरीराला लेपण करून संगमात प्रवेश करतो. व हे राजा, जलात प्राणायाम अथवा विष्णू गायत्री, सूर्य गायत्री, शिव गायत्रीचा यथेच्छ जप करतो तो सर्व पापातून मुक्त होतो, असे श्री शंकराने म्हटले आहे. सोमनाथ प्रदेशाची परिक्रमा ज्यांनी केली त्यांनी सप्तद्वीपांची पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे समजावे. ब्रह्महत्या, मद्यपान, गुरुपत्नीशी संयोग, गर्भघात व सुवर्णाचे चौर्य कर्म करणारे सर्व निःसंशय पापमुक्त होतात. जो जितेंद्रिय होऊन या तीर्थाचे आख्यान ऐकतो तसेच जो रोगी आहे तो या श्रवणाने रोगमुक्त होतो, निरोगी सुख प्राप्त करतो. विशेषतः हे युधिष्ठिर, जर तुमचे चित्त संतप्त असेल तर लक्षपूर्वक ऐका. राजा, मनुष्यलोकात एका गर्भहत्येपासून सुटका महाकठीण आहे. मग 26 गर्भहत्येबाबत काय सांगावे. हे युधिष्ठिर, चंद्रानेही त्या तीर्थावर जाऊन महाकठोर तप केले. तो सर्व पापमुक्त होऊन शीतकिरणयुक्त सुखी झाला. राजा, महर्षींनी पुराणात ही गाथा गायली आहे. मी असे ऐकले आहे की इथे एका शिवलिंगाच्या स्थापनेने दशगर्भहत्येचे पातक नष्ट होते. हे भरत वंशोत्पन्न राजा, या कारणास्तव चंद्रमाने इथे 3 शिवलिंगाची स्थापना केली. एक श्री नर्मदा उरी संगमात, दुसरे भरूच म्हणजे भृगु क्षेत्रात व तिसरे प्रभास क्षेत्रात स्थापित केले. त्यामुळे त्यांना महासिद्धी प्राप्त झाली. अशा प्रकारे या सर्व उत्तम तीर्थाचे महात्म्य मी तुम्हाला कथन केले. हे धर्म यश, आयुवर्धक तसेच मनुष्याला शुद्ध करणारे आहे. यामुळे पुत्राची अपेक्षा करणाऱ्याला पुत्रप्राप्ती व कामनारहित स्वर्ग प्राप्त करतो. राजा, या तीर्थाची यात्रा करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. सोमनाथाचे हे सर्व फल मी तुम्हाला सांगितले. हे महात्म्य ऐकून व 8 वेळा श्रद्धापूर्वक स्नान करून निःसंशय अवश्य पुत्र प्राप्ती होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सोमनाथ तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 85वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने हे सोमनाथ तीर्थ याचं महात्म्य
सांगितलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी पुन्हा एकदा अ, त्या राजाच्या हातून मृगरूपात असलेल्या ब्राह्मणाची हत्या झाली. आता ब्राह्मणाने पण मृगरूप धारण करून तो हरणाच्या कळपात होता. तर राजाने हरणांची शिकार केली, त्याबरोबर त्याची पण झाली. तर त्या हत्येतनं इथं तो मुक्त झालेला आहे, असं हे तीर्थ आहे. आणि इथे अजून एक ह्या आज जे चुकीची कर्म आहेत त्याच्यामध्ये गर्भहत्येचं पण वर्णन केलेलं आहे. तर इथे ह्या नर्मदा पुराणमध्ये मानवाच्या हातून जेवढी पापकर्म होतात, निषिद्ध कर्म होतात, अत्यंत हीन हीन कर्म जी होतात त्यांची सर्व यादीच आलेली आहे इथे. तर तर अशी कर्म कळत नकळत होत असतात किंवा व्यवसायाचा भाग म्हणून सुद्धा होत असतात. आता जे विशेषतः जे गायनकॉलॉजिस्ट आहेत त्यांच्या हातून कितीतरी गर्भपात होत असतात. तर तो व्यवसायाचा भाग आहे, परंतु नाही म्हटलं तरीसुद्धा ते भ्रूणहत्याच आहे ती करणंसुद्धा. तर ते जरी तो समोरच्या व्यक्तीने करा म्हणून सांगितले असेल, तरी ती नाही म्हटलं तरी ते पातक आहेच आहे. तर ह्या पद्धतीने अनेक गोष्टी ह्या व्यवसायामुळे होत असतात किंवा काही परिस्थिती नुरूप होत असतात. तर ह्या सर्वांचं नाही म्हटलं तरी कर्माचं ओझं हे होतच असतं. हनुमंताला सुद्धा तपस्या करावी लागली. प्रभू श्री रामचंद्र आणि सत्यासाठी त्यांनी रावणाबरोबर युद्ध केलं. पण रावण हा तपस्वी होता, रावण हा ब्राह्मण होता आणि तो शिवसाधक होता. त्यामुळे जरी तो वृत्तीने त्याची वृत्ती दानवी असेल, तरी तो जन्माने ब्राह्मण होता. त्यामुळे आणि तपस्वीही होता. त्यामुळे ती ब्रह्महत्या होती आणि त्या पातकातनं मुक्त होण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांना पण तपस्या करावी लागलेली आहे आणि हनुमंताला पण करावी लागलेली आहे. तर हे इथे किती आपलं शास्त्र आपल्याला सनातन आपला धर्म आहे तो आपणाला किती निर्लेप व्हावं ह्यासाठी मार्गदर्शन करतो. म्हणजे आपण सत्यासाठी जरी युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये जरी वध झाला असेल, तरी त्या वध होणं हे सुद्धा जरी क्षत्रिय धर्म असेल तरीसुद्धा क्षत्रिय धर्म असेल त्यानुसार कर्म केलं तरीसुद्धा वध झाला आहे. तर त्याची पूर्ती त्या कर्माला आपण कर्माचं फळ किंवा त्या कर्म जरी हितासाठी केलं असेल तरीसुद्धा तो वध आहे तो वध आहे मान्यच करावं लागेल. आणि त्या वधाचा जो प्रभाव असतो तो दूर करण्यासाठी म्हणून तपस्या, ध्यान, धारणा ह्यातनंच मुक्ती होऊ शकते हे आपणाला संपूर्णतः इथं शिकवलेलं आहे. तर म्हणजे इतका बारकाव्याने आपल्या सनातन धर्मामध्ये आपणाला शिकवणूक आहे असू शकेल. तर हे इथे आहे. पुढील एक दोन अध्याय छोटे छोटे आहेत, ते वाचून आपण थांबू. म्हणजे आपलं शास्त्र हे नाही सांगत की आता चला रावणाची हत्या झाली, रावणाची हत्या झाली, लंका जळाली, जल्लोष केला श्रीरामाने, हनुमंताने आणि चला आता पार्टी चिअर्स, असं काही झालं नाहीये. तर त्यांनी तपस्या केली आहे, नंतर विजय प्राप्त करून पण तपस्या केली आहे, कारण ते कर्म त्यामध्ये घडलेलं वध आहे त्यातनं परिहार होण्यासाठी त्यांनी तपस्या केलेली आहे. तर ही सर्वात मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 86वा. अध्याय 86वा. पिंगलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तथो गच्छेन महाराज पिंगलावर्तम उत्तमं संगमस्य समीपस्थं रेवाया उत्तरे तटे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, महाराज, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर संगमाजवळ स्थित उत्तम पिंगलावर्त तीर्थास जावे. राजेंद्र, पिंगलेश्वर महादेव अग्निदेवद्वारा स्थापित आहे. राजा युधिष्ठिरने सांगितले, हे पूज्य अग्निदेवाने श्री पिंगलेश्वराची स्थापना कशी केली? माझ्यावर कृपा करून हे कथन करावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, सुखस्वरूप पार्वतीसह भयंकर क्रीडा करण्यास उत्सुक चित्त श्री शंकराने निजवीर्य सामर्थ्याने कामरूप अग्निदेवाला तृप्त केले.
अपरिमित तेजस्वी श्री रुद्रदेवाने अग्निदेवाच्या मुखात स्वतःचे तेज टाकले. त्या तेजाने जळत अग्निदेवाने तीर्थयात्रेची इच्छा केली. ते समुद्र व नद्यांमध्ये क्रमशः भ्रमण करून श्री नर्मदाच्या तटावर पोहोचल्यावर अग्निदेवाने परमभक्तीने तीव्र तपोमय ध्यान केले. अग्निदेवाने वायूचे सेवन करून शतवर्षापेक्षा अधिक काळ ध्यान केले. तेव्हा वरदाईश भगवान श्री शंकर अग्निदेवाच्या तपस्येने संतुष्ट झाले. तिथे जवळ जाऊन श्री शंकर वदले, अग्निदेव, तुझ्या मनात जे असेल ते मला माग. अग्निदेवाने व्यक्त केले, हे सर्व लोकस्वामी उग्रमूर्तीधारी श्री शिवशंभू, आपणास माझा पुनः पुनः नमस्कार असो. श्री महेश्वर, मी आपल्या वीर्याच्या तेजाने दग्ध झाल्यामुळे कुष्ठी झालो आहे. माझ्यावर कृपा करा, माझा रोग नष्ट करा. तेव्हा श्री शंकर वदले, देवांना हविष्य देणारा अग्निदेव, तू माझ्या कृपेने त्वरित रोगरहित होशील. या तीर्थात स्नान करून तू स्वतःचे पूर्वरूप प्राप्त करशील, असा वर देऊन श्री शंकर अंतर्धान पावले. त्यानंतर अग्निदेवाने त्वरित श्री नर्मदा जलात स्नान केले. तेव्हा ते रोगरहित होऊन दिव्य स्वरूप झाले. त्या अग्निदेवाने तिथे श्री पिंगलेश्वर महादेवाची स्थापना केली. श्री पिंगलेश्वर नावाने त्याची पूजा केली व आनंदाने स्तोत्रांद्वारा श्री शंकराची वंदना केली. त्यानंतर ते स्वस्थानी निघून गेले. जो क्रोधावर ताबा मिळवून व्रत उपवास करतो त्याला अतिरात्र यज्ञाचे फल प्राप्त होते आणि अंतसमयी तो रुद्र भावास प्राप्त होतो. जो मनुष्य सत्पात्री ब्राह्मणाला यथाशक्ती अलंकारांनी अलंकृत वासरासहित कपिला गोदान करतो, तो मनुष्य निसंशय उत्तम गती प्राप्त करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पिंगलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 86वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथे अग्निदेवता, आता अग्निदेवतेला पण अग्निदेवता खूप कामातूर झाली होती. त्यावेळेला हे इथे शंकरांनी त्यांना संतुलनात आणून हे केलेलं आहे. तर हे इथे दिलेले आहे. तर हे सगळं गूढ आहे समजायला, पण अग्निदेवतेने पण तपस्या केलेली आहे नर्मदा तटी. आधीसुद्धा हा संदर्भ आलेला आहे आणि अग्नितीर्थ म्हणून आधीचा पण संदर्भ आहे. ते अजून एक तीर्थ अग्नितीर्थ म्हणून पण आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 87वा ऋणत्रय मोचन तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, ततो गच्छेन महीपाल तीर्थम परमशोभनम स्थापितं मुनिसंघैर्द ब्रह्मवंश समुद्भवे. हे मुनीश्वर श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर ब्रह्मवंशोत्पन्न मुनींद्वारा स्थापित परमसुंदर तीर्थास जावे. ते ऋणमोचन नावाचे श्री नर्मदाच्या तटावर स्थित आहे. मनुष्य 6 महिन्यापर्यंत भक्तीने पितृदेवांना तर्पण करत पितृगण आणि मनुष्याद्वारा केलेल्या ऋणाने श्री नर्मदा जलात स्नान करून तत्क्षणी मुक्त होतो. तिथे फलरूपात प्रत्यक्ष पापदृष्टी गोचर होते. त्या तीर्थात जो जितेंद्रिय व एकाग्रचित्त होऊन स्नान करून दान देतो व भगवान श्री शंकराचे पूजन करतो, तो देव, पितृ, ऋषी या 3 ऋणातून मुक्त होऊन स्वर्गात देवता समान प्रकाशित होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील ऋणत्रय मोचन तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 87वा अध्याय पूर्ण झाला. तर ऋणत्रय मोचन तीर्थ हे तीर्थ आहे. पुढील अध्याय 88वा कपिलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच, तस्यैवानन्तरं पार्थ कापिलं तीर्थमाश्रयेत स्थापितं कपिलेनैव सर्वपातकनाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्याच्या जवळच महात्मा कपिलद्वारा स्थापित सर्व पापनाशक कपिल तीर्थास जावे. राजा, शुक्ल पक्षातील अष्टमी व चतुर्दशीला जे क्रोधावर ताबा मिळवून कपिला गायीच्या दुधाने व तुपाने कपिलेश्वर महादेवाला स्नान घालून सुगंधित चंदनाने लेपन करून सुगंधित श्वेत पुष्पांनी श्री शंकराचे पूजन करतात, ते यमलोकात जात नाही. त्यांना असिपत्र वन म्हणजेच तलवारीसारखे पाते असलेल्या वृक्षाचे वन
तसेच यमराजाची ज्वाळायुक्त भट्टी पाहावी लागत नाही. श्री नर्मदा जलात स्नान करून योग्य ब्राह्मणाला भोजन द्यावे. गाय, वस्त्र, तिळ, छत्री व शय्यासनाच्या दानाने मनुष्य धर्मशील राजा होतो. तो महातेजस्वी, स्वभावाने साधा, पुत्र जीवित असलेला व प्रिय बोलणारा होतो. हे पांडुपुत्र, त्याचा कोणी शत्रू नसतो व तो सदा सुखी राहतो. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कपिलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 88वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने आपण आज 83 ते 88 असे अध्याय पूर्ण केलेले आहेत. पुढील एक छोटा अध्याय आहे, अध्याय 89वा, पुतिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र पुतिकेश्वरम उत्तमम नर्मदा दक्षिणे कुले सर्व पापक्षयकरम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या तटावर, दक्षिण तटावर सर्व पाप विनाशक उत्तम पुतिकेश्वरास जावे. लोकहितार्थ जांबवंताने हे स्थापित केले. प्रसेनजित नावाचा राजा होता. त्याच्या वक्षस्थलातून मणी काढल्यामुळे त्याला मोठी जखम झाली. ते त्या तीर्थात तप करून घावरहित झाले. त्याने तिथे उत्तम पुतिकेश्वर नामक तीर्थाची स्थापना केली. हे भरतश्रेष्ठ, जो मनुष्य तिथे भक्तिपूर्वक स्नान करून परमेश्वराचे पूजन करतो तो समस्त मनोरथ प्राप्त करतो. कृष्ण पक्षातील अष्टमी व चतुर्दशीला जो सर्व काळ श्री शंकराचे पूजन करतो तो यमलोकात जात नाही. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पुतिकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 89वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथे आपण 89 अध्यायांपर्यंत आलो. इथं आपण थांबूयात. एक एक गोष्टी आपणाला शिकवल्या जात आहेत. सूक्ष्म आणि गूढ अशा आहेत. अनेक आपल्याला कळणार नाहीत, लक्षात येणार नाहीत, परंतु आपण जो विचार करतो, आपण जो पाहतो आणि एखाद्या गोष्टीचा एखाद्या निर्णयाला येतो ते किती वरवरचं आहे हे यातनं सगळं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे आपण कुठल्या गोष्टीचा जास्त विचार न करता आपण आपलं भगवंताच्या स्मरणात राहणं, गुरुस्मरणात राहणं, नामस्मरणात राहणं, संतांच्या वचनांच्या स्मरणात राहणं हेच हितकर आहे. कोणती जी दिसणारी स्थूल गोष्ट, कोणतंही कर्म, आता कुठलाही गोष्ट आपण फक्त वरवर पाहू शकतो, पण त्यामागे अनेक सूक्ष्म गोष्टी असतात. तर त्यामुळे त्या आपण तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही आणि त्यामुळे त्याच्या जास्त त्यामध्ये जास्त जाण्यापेक्षा किंवा आपण जे पाहतोय ते दृश्य जगतच खरं आहे हे जे इतकं आपण कवटाळून त्या दृश्य जगतातच अडकतो, दुसऱ्याला पण अडकवतो, तर ते तसं करण्यात काही पॉईंट नाही आहे एवढं कळतंय. आपण हे पुराणाचा अभ्यास करतोय त्यावरून. त्यामुळे कुठल्या गोष्टीचं आपण ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये की जजमेंट, किंवा कुठल्या गोष्टीचा आपण तर्क करणं, वितर्क करणं किंवा त्याच्यावरती आपण आपलं मत हे असंच आहे असं करणं, ह्या सगळ्या गोष्टीतनं आता आपण आपली सोडवणूक, मुक्तता करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जे दिसतं जगत ते अत्यंत वरवरचं आहे आणि जे काही आपण रोजचं जीवन जगतो त्यामध्ये सुद्धा आपण कोणतेही तर्कवितर्क न करता आपण जास्तीत जास्त संत वचनांमध्ये किती राहू, नामसाधनेमध्ये. नामसाधना प्रत्येकाच्या आतून येईल असं येईल, प्रत्येक क्षणाला होईल असं नाही. झाली ते होणंसुद्धा कृपाच लागते, पण ते होणं छानच आहे. पण नामसाधना किंवा भगवत वचनांची साधना, त्यांची स्मरण, ते तत्त्व माझ्या आतमध्ये किती उतरले हे, किंवा त्या नक्की संतांना काय म्हणायचं आहे ह्या चिंतनात तरी राहणं आणि त्या दृष्टीने माझं आचरण होतंय नाही होतंय ह्या परीक्षणात राहणं, हे जरी केलं तरी खूप साधलं, हे महत्त्वाचं आहे. आणि बाकी गोष्टी का, कसं, कशासाठी किंवा आपल्याला आलेला अनुभव हाच सर्वश्रेष्ठ, आणि असं काय कशात न पडता आपण स्मरणात राहणं अवश्य आहे, सत्याच्या स्मरणात राहणं अवश्य. इथे आपण थांबूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.